नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाला लजपत राय यांच्याविषयी जाणून घेणार आहोत। लाला लजपत राय हे पंजाबी भारतीय राजकारणी व लेखक होते। भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले। ते जहालमतवादी नेते होते। त्यांना पंजाब केसरी असेही म्हणतात। त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली। लाला लजपत राय यांचा जन्म दुंडीके जागरा येथे पंजाब प्रांतात 28 जानेवारी 1836 रोजी झाला। लाला लजपत राय यांचे वडील मुंशी राधाकृष्ण अग्रवाल सरकारी शाळेत उर्दू आणि पार्शियनचे शिक्षक होते। त्यांच्या आईचे नाव गुलाबदेवी अग्रवाल होते। 1849 मध्ये लाला लजपत राय यांचा विवाह राधादेवींशी झाला। सुरुवातीच्या आयुष्यात लाला लजपत रायांचे उदारमतवादी विचार आणि हिंदुत्वावरील त्यांचा विश्वास त्यांचे वडील आणि अतिशय धार्मिक आई यांच्यामुळे तयार झाला। 1880 मध्ये लाला लजपत रायांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी लाहोर येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला। तेथेच ते देशभक्त आणि भविष्यातील स्वातंत्र्य सैनिक लाला हंसराज आणि पंडित गुरुदत्त यांच्या संपर्कात आले। लाहोरमध्ये शिकत असताना स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हिंदू सुधारणा चळवळीचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते आर्य समाजाचे सदस्य बनले। तसेच लाहोर स्थित आर्य गॅझेटचे संस्थापक व संपादक बनले। स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताच्या राजकीय धोरणाला आकार देण्यासाठी ते पत्रकारिता सुद्धा करत। त्यांनी द ट्रिब्यून सहित अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे लेखन केले। 1886 मध्ये त्यांनी महात्मा हंसराज यांना लाहोरमध्ये दयानंद अँग्लो वैदिक स्कूलची स्थापना करण्यास मदत केली। भारताच्या 1927 साली झालेल्या फाळणीनंतर लाहोरमधील या विद्यालयाचे रूपांतर इस्लामिया कॉलेजमध्ये झाले। 1920 साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले। 1928 मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटिश सरकारने एक आयोगाची स्थापना केली। भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता। या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली। 30 ऑक्टोबर 1928 रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, त्याविरुद्ध मूक निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपत राय यांनी केले। पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले। जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले। आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या त्या म्हणजे ब्रिटिश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील असे मी जाहीर करतो, हे त्यांचे त्यावेळचे उद्गार होते। निदर्शनाच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झालेच नाहीत आणि हृदयविकाराच्या धक्क्याने 17 नोव्हेंबर 1928 रोजी त्यांचे निधन झाले।